माझं वन ऑफ द फेवरेट छोटंसं कन्फ्युजन आहे ऑलरेडी लेट झालं तुमच्यावरच्या खारोड्या. सुप्रभात, गुड मॉर्निंग मंडळी. आज सगळं आपलं मिस झालं आहे, वर्कआउट पण मिस झालं आहे कारण आत्ताशी उठतोय. हे बघा सगळा पसारा तसाच पडलेला आहे. सगळ्यात पहिले म्हटलं व्लॉग अपलोडला टाकूयात, तर व्लॉग इकडे आपला आहे बघा. वी आर स्टील अपलोडिंग, वी आर स्टील चेकिंग युअर व्हिडिओ. व्लॉग आपल्या टायमावरती येणं खूप गरजेचं आहे. रात्री मी एक आहे ना कफ सिरप घेऊन झोपलेलो बाई, जे गाढ झोपून गेलो की सकाळी उठलोच नाही. सो आजचा वर्कआउट आपल्याला संध्याकाळी कव्हर करायचा आहे. सो आता मी आवरतो हे सगळं, स्वतःला पण जरा फ्रेश वगैरे करतो. बाय द वे झोप चांगली झाली की चेहरा बघा किती मस्त खुललेला दिसतं. सो आता आवरून घेतो सगळं आणि आज आपल्याला काम आहेत, सो ती करूयात. हे माय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तुम्ही हा व्हिडिओ बघताय 8 मार्चला, म्हणजेच आहे वुमन्स डे. तर तुम्हाला सर्वांना वुमन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. मी रेकॉर्ड करतोय 7 मार्चला, बट एक दिवसाचा डिले असतो. सो म्हणून तुम्हाला ॲडव्हान्समध्ये म्हणजे परफेक्ट डेला मी विश केलेले आहे. तो फर्स्ट थिंग्स फर्स्ट, आज आपला इकडे व्लॉग अपलोड होतोय. आपण जे काल स्टिकर्स बनवून आणले होते ना, हे बघा आपल्या चॅनलच्या नावाचे, ते आता गाडीवरती लावून टाकूयात पटापट. आणि एक महत्त्वाची गोष्ट तर राहूनच गेली, वेलकम टू द डे 19 ऑफ डेली ब्लॉगिंग. सबस्क्राईब नाही केलेलं तर सबस्क्राईब करून टाका. साईडला बेल आयकन आहे ती दाबा, म्हणजे तुम्हाला मी जे पण ब्लॉग्स अपलोड करेन, शॉर्ट्स अपलोड करेन, त्याचे नोटिफिकेशन्स पडत राहतील. चला आता स्टिकर लावून घेऊ. एक छोटंसं कन्फ्युजन आहे, मला असं वाटतं इथं लावावं, नाहीतर मग इथे किंवा मग इथे. आता या तिघांपैकी एक जागा कन्फर्म करावी लागेल, कारण मागं तर जागाच नाही अजिबात. इथे तर कुठे लावूच नाही शकत. इथे असं म्हणजे ते ऑकवर्ड आहे, जरा ऑकवर्ड म्हणजे ते वेगळीच पोझिशन. त्यापेक्षा हे फ्रंटलाच भारी वाटेल. पर अभी इधर लगाने का या इधर लगाने का, ये थोडा कन्फ्युजन आहे. फायनली स्टिकर लागलेला आहे आपल्या गाडीला. इथे लावला मी, एकदम वरती नाही लावला आणि इथे पण नाही लावला आणि इथे पण नाही लावला. इथे एकदम परफेक्ट, म्हणजे असं नजर जाते डायरेक्ट. आणि एक जो मोठावाला होता ना, तो गाडीला लावलाय, तो आम्ही काल रात्रीच लावला, तुम्हाला दाखवतो. ही आहे आपली कार आणि इकडे मागं लावलं आम्ही कोपऱ्यामध्ये बघा, इथे रोवर स्ट्रे. सो पहिलं काम तर झालेलं आहे आपलं. 3 स्टिकर तुम्हाला दिसले असतील, 2 छोटे आणि 1 मोठे. तर एक मोठा तो आपल्या गाडीला गेलाय, म्हणजे मोठ्या गाडीला. दुसरा ज्युपिटरला इथे लावलाय हा समोर. आणि तिसरा आपल्याला लावायचा आपल्या लेलाला, पण लेला जरा आजारी आहे, म्हणजे ती चालू होत नाही. सो तिचं पण काम करायचं आहे. सो बघू नेक्स्ट व्लॉगमध्ये मे बी तिला ऑन करू आणि मग आपण डिसाईड करू कुठे लावायचं. आता हे वाळत घातलं इथं, त्यामुळे तुम्हाला दिसत नाही. बघा काय हालत झाली आहे. तिला साफ करून प्रॉपर याच्यावरती पण स्टिक करून टाकू. तर जस्ट आत्ता फ्रायडे मार्केटमध्ये जाऊन आलो, भाजी वगैरे आणली, दादाने मी गेलो होतो. आणि इकडे बघा वरती काय काय वाळत घातलंय. ह्या खारोड्या ज्या दिवशी कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बोललो ना, मम्मी काहीतरी करतच असते. आणि मम्मी सुद्धा बोलली खारोड्या करणार आहे. तर ह्या खारोड्या चमच्यावरच्या खारोड्या म्हणतात त्याला. लय भारी लागतो जेवणासंग तळल्या ना भाई, एक नंबर. आणि ह्या तर पापड्या त्या दिवशी केलेल्या, सगळ्यात आधी केलेल्या त्या पापड्या. बाय द वे तुमच्या इकडे पण लोक आजारी पडत आहेत का? कारण इकडे पण ना, म्हणजे जवळपासचे माझ्या जेवढे फ्रेंड्स अँड फॅमिलीज वगैरे आहेत ना, तर त्यांच्यातलं मी ऐकतोय की कोण ना कोण आजारी पडते. आणि आजारपण म्हणजे सिम्पल अँड नॉर्मल, म्हणजे सर्दी, कफ आणि खोकला, म्हणजे हेच आजारपण आहे. बट हे टिकतंय, म्हणजे हे ना लॉंग लास्ट करते. नॉर्मली कसं एकदा दवाखान्यात जाऊन आलं, इंजेक्शन घेतले, टॅब्लेट्स घेतले की कव्हरअप होऊन जाते. आता माझ्यावरनंच एक्झाम्पल घ्या ना, मी 2दा जाऊन आलो, 2दा इंजेक्शन घेतलेत, टॅब्लेट्स घेतलेत, पण तरी पण अजून पण 100% रिकव्हरी तशी नाही आहे. सो भाई काळजी घ्या, हे काइंड ऑफ व्हायरलच आहे, जाईल थोड्या दिवसांमध्ये, बट ठीक आहे, आता काय आहे तर आहे. आणि उन्हात भाई, ऊन इतकं प्रचंड आहे ना की थोड्या वेळ जरी तुम्ही उन्हात उभे राहिले ना, तरी इतकं असं चटका बसतोय लिटरली. आणि तेच जास्त करून मला तर वाटतंय अफेक्ट करतंय. सो उन्हात जर काय काम असेल तरच जा, नाहीतर जाऊ नका. मी बऱ्याच ब्लॉग्समध्ये माझ्या हे सांगतोय, बट खरंच ही गोष्ट आहे. आता मला तर जावं लागतं शूट वगैरे करायला, बट तुम्ही तर घरी बसू शकता ना. सो नका जाऊ भाई उन्हामध्ये. आणि हे बघा, हे कुरड्या सुकल्यात मस्तपैकी, तर ह्या अशा कुरकुरीत झाल्यात. ह्या तळून खायला माझं वन ऑफ द फेवरेट पदार्थ आहे तो.
म्हणजे बाजारातून आणलं होतं आम्ही, कारण ते काहीतरी असतं ना लग्नाच्या 1 वर्षामध्ये काय तळू बिळू असं काही बनवत नाही. तर दादाचं लग्न झालं तर गेल्या वर्षी, सो म्हणून आम्ही काय बनवलं नव्हतं आणि जे बनवलं होतं तो स्टॉक संपला होता. सो आम्ही बाजारातून आणलं होतं, पण ते बाजाराची टेस्ट मला अजिबात नाही आवडली. मी मम्मीला बऱ्याच वेळा बोललो, तर मम्मीने भाईने बनवले. आता फायनली 1 वर्ष झालं लग्नाला, स्वतः चालू केलं हे सगळं बनवायला. हे सगळं जे आहे ना, हे गोष्टीला भारी आणि टेस्टी लागतात बाजारापेक्षा. या गोष्टी घरच्या घरी बनवून खा. असंच तुमच्यासोबत गप्पा मारायला आणि म्हटलं चला जो वरती जाऊन बघूयात की काय चाललंय. सो आलो होतो मी वरती. आता माझा विचार चाललाय की माझा एक मित्र आहे, तो बरेच दिवस झाले मला बोलवतोय, बट मीच जात नाही कारण मला टाईमच नाही भेटते. सो आता 2:34 झालेत. सो तो विचार करतोय जायचा, पण हे उन्हामुळं इच्छा होत नाहीये. आणि आज संध्याकाळी एक छोटासा रील शूट पण आहे आपला. सो बघू, ते तर मी आय गेस नाही दाखवणार, कारण तसंच दरवेळेस तेच होतं, मी एकटा जातो शूट करायला, कोण BTS नसतं, मग तुम्हाला बोर होतं. मग त्यापेक्षा न दाखवलेलं बरं आहे. टाईम चेक मंडळी, इट्स 5:26. आता करून घेऊयात आपला वर्कआउट. तर इकडे तर आहे पापड्या वगैरे, इकडे सावली आहे थोडी, या कॉर्नरमध्ये करून घेऊ. आज आहे आपला बॅक अँड बायसेप डे, म्हणजेच आपला फेवरेट डे. तर फटाफट डंबेल उचलतो, वर्कआउट करतो आणि मग भेटतो. डन विथ द वर्कआउट. असं वाटतंय की संध्याकाळचं वर्कआउट केलेलं बरं. घाम बघा किती फुटतोय, मस्त फॅट निघतंय. सो आता जाऊ खाली पटापट तयार होऊ, फ्रेश होऊ आणि निघूयात आपल्या शूटसाठी. तर मंडळी तयार वगैरे होऊन मी निघालो. आता ऑलरेडी लेट झाले, त्यामुळे मी काय ब्लॉग वगैरे नाही करत, डायरेक्टली पोहोचतो, काम उरकतो आणि मग तुम्हाला भेटतो. बाय बाय. भाई साहेब ऑन टाइम आलोय मी लोकेशनवरती. पक्का पळत आलो. आय नो हे हेल्मेट वगैरे घातलं पाहिजे, मी नेक्स्ट टाइमपासून पक्का घालेन. आत्तापर्यंत थोडं इग्नोर करून टाका थोडं, बट नेक्स्ट टाइमपासून पक्का. बाय द वे हे बघा लोकेशन. चलो अभी काम कर लेते. टाइम चेक मंडळी, इट्स 9:33 आणि मस्त जेवण वगैरे करून मी आता आलोय वरती टेरेसवर. मस्त गार वाटतंय, घरात ना एकदम गरम गरम होतंय. एनिवे, तर शूट उरकून मी आलतो 9 वाजता घरी आलतो, कारण तिकडे लेट झालं. तसं तर ना शूट तसं बघायला गेलं तर ना 30 to 40 मिनिट्सचंच होतं, बट त्यांचं अरेंजमेंट आणि ते लोक सगळे असेंबल होण्यामध्येच टाईम गेला. सो एवढं लेट झालं, नाही तर मी लगेच आलो असतो 6:30, 8 वाजेपर्यंत मी आलो असतो घरी. बट ठीक, एनिवेज हे सगळ्या वरती खाली गोष्टी होत राहतात शूट्समध्ये, तर त्या काय एवढ्या टाईम टू टाईम काही कोण चालत नाही. सो इट्स ओके. तर आता घरी आलो, जेवलो मस्तपैकी आणि आलो वरती. हे बघा, हे वर्कआउटचं मी असंच टाकून गेलो होतो पळत, कारण लेट झालो होतो मी. मला 6:45चा टायमिंग दिला, बट मग अचानक मेसेज आला की 6:30ला आहे. सो म्हणून मग पटापट करून गेलो. आता हे उचलून परत जागेवरती ठेवतो. अँड भाई ते वरती बनवलं ना यार, ते मला जेव्हापासून सर्दी वगैरे झाली मी परत झाडून वगैरे करायला गेलोच नाही, कारण म्हणलं धुळीनी अजून मला परत त्रास होईल. बघूयात आता उद्या परत क्लीन करूयात, म्हणजे असं रात्री वित्रीचं आलं तर वरती जाता येईल मस्तपैकी. माझी तर इच्छा होती मॅक घेऊन इथंच आलो असतो मस्त एडिटिंग करायला. आता ते जे शूट केलं ती रील पण एडिट करायची आहे आणि हा ब्लॉग पण एडिट करायचा आहे. सो टाईम लागणार आहे. बाय द वे ह्या ब्लॉगमध्ये एवढं काय नव्हतं, कारण मी लेट उठलो ना भाई की अख्खा मूडची वाटच लागून जाते. सो एक ठरवलं आता की लेट नाही उठायचं, काय होऊ दे, लवकर उठायचं आणि लवकर ब्लॉग चालू करायचा. वर्कआउटनी ब्लॉग चालू झाला ना की मग प्रॉपर ब्लॉग जातो, नाहीतर मग भाई डामाडोल असतं सगळं. एनिवेज, तर ह्या अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात. सो ठीक आहे. बट मी जे काय तुम्हाला सांगितलं ना भाई उन्हाबद्दल, तर ते पाळा. उन्हामध्ये नाका बाहेर निघू, आजारी व्हाल, आणि आजारी नाही व्हायचं भाई. आपल्याला फिट व्हायचं भाई, बॉडी बनानी घ्या. एनिवेज, तर भेटूयात आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या काहीतरी धमाकेदार करायचा नक्की प्रयत्न करू. बघूयात काय होतंय, कारण काय मेन काय होतंय माहिती आहे का तुम्हाला सांगतो. थांबा, हात दुखायला लागला, दुसरा हात चेंज करतो. तर मेन होतंय असं की दुपारची जी वेळ आहे ना,
म्हणजे आपला व्लॉग वगैरे अपलोड करून झाल्यानंतर नाश्ता वगैरे केल्यानंतरपासून ते 3 वाजेपर्यंत मॅक्स पकडा, 3 ते 4 वाजेपर्यंत या टायमापर्यंत ऊन भयंकर असतं. त्यामुळे बाहेर जायची तर इच्छा होतच नाही. आणि घरातल्या घरात मी तुम्हाला दाखवून काय दाखवणार आहे. म्हणजे 1 व्लॉग ठीक आहे, 2 व्लॉग ठीक आहे, पण सतत मी काय दाखवू तुम्हाला. सो आता मला त्याचा विचार करायचा आहे की मी इंटरेस्टिंग गोष्टी तुमच्याशी काय शेअर करू, म्हणजे एंगेजमेंट वाढेल आपली आणि तुम्ही पण बोर नाही व्हाल. सो असं काहीतरी करावं लागणार आहे आपल्याला फिगर आउट. सो बेसिकली डेली व्लॉग्समध्ये ह्या गोष्टी होतातच. बोरिंग थोडंफार आयुष्य जे काय आहे ते मला दिसणारच आहे. बट नॉर्मल जे ब्लॉग असतात, ट्रॅव्हल व्लॉग वगैरे, त्यामध्ये कसं की बाकीच्या गोष्टी पण दाखवतात. बाहेर असतो आपण, सो इंटरेस्टिंग गोष्टी असतात, नवीन गोष्टी असतात, तर त्या जास्त एंटरटेनिंग किंवा एंगेजिंग असतात. बट डेली व्लॉगमध्ये तसं काय नसतं. डेली लाईफलाच इंटरेस्टिंग बनवायचं असतं. सो तेच माझे प्रयत्न चालू आहेत. आता तर काय 18 का 19वा व्लॉग आहे ना. मी काउंट पण विसरतो. एनिवेज, तर भेटूयात आता उद्याच्या व्लॉगमध्ये. हा व्लॉग इथेच संपवतो. आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. सपोर्ट तुमचा कायम असाच राहू देत, कारण तुमचा सपोर्टच महत्त्वाचा आहे. जे कोण 40-50 लोक बघतायत त्यांच्यासाठी थँक्यू भाई. तुम्ही खरंच खूप स्पेशल आहात माझ्यासाठी, कारण तुम्ही हा ब्लॉग बघताय. सो आता भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या, कारण तेच सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत. सायनिंग ऑफ हेमंत राऊत. बाय बाय. काय राहिले का बोलायचं? नाही. उद्या लवकर उठायचा प्रयत्न करू परत आणि वर्कआउट टायमावरती करूयात. बाबा.